नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सपान्शन फॉर्म्युला विस्तार सूत्रे या प्रकरणातील शेवटचा भाग म्हणजेच एक्सपान्शन ऑफ a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर याचा अभ्यास करणार आहोत। यातलं शेवटचं विस्तार सूत्र आहे a + b + c कंसाचा वर्ग। आता कसं ए म्हणजे पहिलं पद, बी म्हणजे दुसरं पद आणि सी म्हणजे तिसरं पद। ए म्हणजे पहिलं पद, बी म्हणजे दुसरं पद आणि सी म्हणजे तिसरं पद। याचा विस्तार आपल्याला समोर दिलेला आहे। पहिल्या ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग, a² + b² + c² + 2ab + 2bc + 2ac म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग। अगदी सोपं, अगदी साधं सोपं आहे। पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले बी, ए म्हणजे पहिलं पद, बी म्हणजे दुसरं पद, 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरं पद, पहिलं दुसरं अधिक 2 गुणिले बी गुणिले सी, बी म्हणजे दुसरं तिसरं, सी म्हणजे तिसरं, 2 गुणिले दुसरं तिसरं आणि परत अधिक 2 गुणिले एसी, ए म्हणजे पहिलं तिसरं किंवा तिसरं पहिलं म्हणत चालतं। म्हणजे कसं पहा, पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक 2 गुणिले दुसरे पद अधिक तिसरे पद, म्हणजे पहिलं दुसरं दुसरं तिसरं आणि 2 गुणिले तिसरं पहिलं किंवा पहिलं तिसरं म्हणलं चालतं। म्हणजे पहिलं पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं दुसरं अधिक 2 गुणिले दुसरं तिसरं पद अधिक 2 गुणिले पहिलं आणि तिसरं पद। तर याचा वापर करून आता आपण काही उदाहरणं सोडवणार आहेत। 3x + y + 4 कंसाचा वर्ग हे जे प्रॅक्टिस सेट 5.4 आहे त्याप्रमाणे मी उदाहरण घेतलेलं आहे। तर उरलेली जी उदाहरणं ती तुम्ही सोडवायची आहेत। प्रॅक्टिस सेट 5.4 मी तुम्हाला त्या प्रकारची उदाहरणं सोडून दाखवणार आहे। आता 3x आहे पहिलं पद, y आहे दुसरं पद आणि 4 आहे तिसरं पद। तर सूत्र मांडलेलं आहे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद, पद गुणिले 2 म्हणजे पहिलं पद गुणिले दुसरे पद अधिक 2 गुणिले दुसरे पद गुणिले तिसरे पद अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले तिसरे पद। पहा आता मांडू पहिलं पद पहिल्या पदाचा वर्ग 3x चा वर्ग, अगदी साधं सोपं आहे। चिन्हासहित घ्यायचं, चिन्ह अधिक आहे मग अधिक वजाचं आपण नंतर उदाहरण पाहणार आहे। पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग y चा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग 4 चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद, पहिले पद आहे 3x गुणिले दुसरे पद आहे y, हे आहे टोटल एक पद अधिक 2 गुणिले दुसरे पद y गुणिले तिसरे पद म्हणत म्हणत लिहायचं, पाठ होत ते गुणिले 2 गुणिले पहिले पद गुणिले तिसरे पद 3x गुणिले 4 झालं। मग कंसाचा वर्ग कंसातील प्रत्येक पदाचा वर्ग 3 चा वर्ग 9 x चा वर्ग x वर्ग अधिक y चा वर्ग y वर्ग अधिक 4 चा वर्ग 16, 4 चा वर्ग 16 अधिक आता अंकांकाचा गुणाकार अक्षराचा गुणाकार 3 दुने 6 x y अधिक 2 चौक 8 ओनली y अधिक 2 त्रिक 6 आणि 6 चौक 24 x संपलं। अशा प्रमाणे याचा विस्तार करायचा आहे। एखादा वजाचं उदाहरण पाहू आपण आता पहा 2p हे 2p पहिलं पद आहे पहा, वजा 3m दुसरं पद आहे, वजा 4n हे तिसरं पद आहे। चिन्हासहित अधिक असेल तर काय अडचण नाही, पण वजा असेल तर चिन्हासहित घ्यायचं आहे। म्हणजे आता पहा पहिल्या पदाचा वर्ग 2p चा वर्ग आता पासून अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग वजा 3m चा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग वजा 4n कंसाचा वर्ग
अगदी साधं सोपं. पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, दुसरं वजा आहे म्हणून त्याला कंसात मांडला, पण वजा 3m कंसाचा वर्ग वजा 4n कंसाचा वर्ग अधिक 2 गुणुले, आता पहिले पद काय आहे 2p आहे, गुणुले दुसरं पद काय आहे वजा 3m आहे, वजा 3m. चालतं, काही फरक पडत नाही. या वाटल्याला आपण एक कंस करू आता. अधिक 2 गुणुले दुसरं पद वजा 3m गुणुले तिसरं पद वजा 4n अधिक, आता इथं म्हणतो मी खाली 2 गुणुले पहिले पद गुणुले तिसरे पद, ओके. म्हणजे पहा, पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणुले पहिले पद गुणुले दुसरे पद अधिक 2 गुणुले दुसरे पद गुणुले तिसरे पद अधिक 2 गुणुले पहिले पद गुणुले तिसरे पद. ओके, पहा. म्हणजे आता असं कंसाचा वर्ग कंसातील प्रत्येक पदाचा वर्ग, 2 चा वर्ग 4, p चा वर्ग p वर्ग अधिक वजाचा वर्ग अधिक असतो म्हणजे वजा 3 चा वर्ग 9, m चा वर्ग m वर्ग अधिक वजा 4 चा वर्ग 16, n चा वर्ग n वर्ग. ओके, आता पहा इथून नीट लक्षात. आता इथं कसं पहा, चिन्ह पहा, एकदा वजा चिन्ह आलं फक्त, जर दोनदा असेल तर अधिक होतं ते, अधिक 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 वजा, आणि अधिक हे वजा काय होणार आहे वजा, अधिक हे वजा, आतलं एक वजा आणि बाहेरचा अधिक, वजा अधिक वजा, 2 दुने 4 आणि 4 त्रिके 12, 2 दुने 4 आणि 4 त्रिके 12, p गुणुले m pm. तसंच इथं सुद्धा. आता पहा, इथं वजा वजा अधिक होणार आहे, वजा वजा अधिक, त्याच्यामुळे अधिकच होणार आहे, वजा वजा अधिक. आता 2 त्रिके 6 आणि 6 चौक 24, m ला m n ला n. आता पहा, इथं वजा आहे, एकच वजा आहे, म्हणजे ह्या टोटल ह्याचं चिन्ह कोणतं वजा, वजा अधिक वजा, 2 दुने 4 आणि 4 चौक 16, 2 दुने 4 आणि 4 चौक 16, p गुणुले n pn. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व उदाहरणं सोडवायची आहेत. आता काय करायचं पहा, आणखीन काही उदाहरणं आहेत ती तुम्ही सेपरेट सोडवा आधी आणि परत त्याप्रमाणे उरलेली सोडवली तरी चालते. म्हणजे जी ही उदाहरणं आहेत कोणती पहा, ठीक आहे, दिसत नाही, असू द्या. प्रॅक्टिस सेट 5.4 जो 5.4 आहे त्यातील उरलेली सर्व उदाहरणं सोडवायची. धन्यवाद.